तुम्ही सुद्धा जॉबवाले ताई आहात, लहान लहान मुलं आहेत, तुम्हालाही मोदक करायला टाईम नाही, वेळ मिळत नाही आणि गणपती बाप्पा तर जवळ आलेले आहेत. मग आता प्रश्न पडलेला आहे मोदक कसे करायचे. तर हे मोदक फक्त आणि फक्त तुमच्यासाठी बनवलेले आहेत आईनं. तर एकदम गॅस न पेटवता फक्त काजूचं पावडर, मिल्क पावडर, साखर आणि थोडीशी साय, हे तर सर्व साहित्य आपल्या घरामध्ये असं अवेलेबल असतात. तर हे साहित्य घ्यायचं आणि फटाफट मोदक करायचं. हॅलो, नमस्कार, सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर गणपती बाप्पा मोरया. तर बघून कळलंच असेल तुम्हाला, छानपैकी मोदकचं पात्र आहे इथं आणि सर्व प्रकारचे मोदक तर आपण करतो. तरी खूप सारे जॉबवाल्या ताई असतात, त्यांना करणं होत नाही, तर त्यांना बिना गॅस पेटवता पटापट होणारे गणपती बाप्पासाठी मोदक असे करून दाखवणार आहे आई आज तुम्हाला इतकुशा साहित्यामध्ये. आणि साहित्य काय काय बघूया. इथं आहेत खिशमिश, थोडंसं खोबऱ्याचं पावडर म्हणलं तर जे आपला भुरा असतो तो, साखर आणि विलायची आहे, आणि इथं दूध पावडर आहे म्हणजे मिल्क पावडर, काजू आहेत आणि इथं थोडी दुधाची साय घेतलेली आहे आणि मोदकचा साचा. इतक्याच साहित्यामध्ये एकदम मस्त असे मोदक करणार आहोत. शाही मोदक होऊ शकतात, तेही खूप छान एकदम गणपती बाप्पाला आवडतील असे मोदक. तर चला मग आपण करायला घेऊया मोदक. आपण हे मी पिस्ता दाखवायचं विसरले आणि गुलाबच्या पाकळ्या सुद्धा दाखवायचं विसरले. आईने घरात बनवलेल्या आहेत ह्या गुलाबाच्या पाकळ्या. जे गावरान गुलाब आपल्या घरामध्ये लागलेला असते की नाही, त्याला छान लागल्याबरोबरच त्याला तोडून घेऊन स्वच्छ धुवून सावलीला वाळवून ठेवलेले आहेत त्या पंखोड्या. ते तसे आहेत पानं त्याचे गुलाबाचे. आणि ही पिस्ता आहे. आणि हे बघू शकता मी इथं छानपैकी असं, हे बघा असं घरात बनवलेले आहे. खूप छान पानं, एकदम गावरान गुलाबाच्या पानं इथे. आणि ही बघा काजूची पेस्ट म्हणजे काजूची पावडर करून घेतलेली आहे मस्त मिक्सरवर. आणि इकडं साखर आणि विलायची पावडर ही पण बारीक करून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. आता हे सर्व घेऊन आपण मस्तपैकी बनवूया. एक छान डिश घ्या कोणतं तरी एक छानपैकी, आणि ह्याच्यामध्ये आता आपण काजूची पावडर टाकून घेऊया जी आपण बारीक करून घेतलेली आहे ती. हे आहे खोबर आपलं डेसिकेटेड कोकोनट आहे. ह्याला मी आणखी एक वेळा मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे जरा असं मस्त एकदम मलाईदार या मोदक म्हणून. हे बघा ही आहे साखर पावडर आणि विलायची, ती सुद्धा त्याच्यामध्येच टाकून घ्यायची. ही आपली दूध पावडर आहे मिल्क पावडर, ती सुद्धा त्याच्यामध्येच टाकून घ्यायची. सर्व छानपैकी चारी मिक्स करून घ्यायचं. छानपैकी आई सर्व मिक्स करून घेतलेली आहे. एका जागी छान मिक्स करून घ्यायचं असं छानपैकी. तुम्ही सुद्धा जॉबवाले ताई असताल, लहान लहान मुलं राहतात, त्यांच्यामध्ये होत नाही, तर त्यांना खेळवत आपण हे मोदक बनवू शकतो. आता ही साय आहे, ही साय आता अंदाजानुसार थोडं टाकून आई त्याला छानपैकी मळून घेणार आहे. ही लागल इतकी म्हणत आहे, त्यामुळे इतके लागते म्हणून एवढं टाकून घेतली आहे ना. तुम्ही अंदाज बघत टाका, म्हणलं तर कोणाची पातळी होऊ शकते. काय काय डेकोरेशन केला तेही मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि मोदक कोणत्या कोणत्या प्रकारचे केलात, कसे कसे केलात तेही सांगा. कुणाकडे कोणते राहतात, कुणाकडे कोणते राहतात. आमच्याकडे सुद्धा खूप छान छान नवसाचेच मोदक आहेत हे, आणि नवसाचेच आहेत. उंदरावळाची खीर आहे ते सुद्धा व्हिडिओ याच्यानंतर लवकरच येईल, तुमच्याकडं पोस्ट करेन मी. आणि आमच्याकडे गणपती बाप्पा एक नाही तर दोन आहेत नवसाचे, बघू शकता तुम्ही. एकदम मस्त झालेला आहे गोळा. आणि आईनं तुम्ही बघू शकता याच्यात तूप सुद्धा टाकलेलं नाही, फक्त साय. तुम्ही जी मलाई असते ना, जी आपली साय ताज्या दुधावरची जी साय असते की नाही ती टाका. एकदम असं तूप तेल होईल एकदम मस्तपैकी. कशाचं तूप सुद्धा टाकायची तुम्हाला गरज नाही. मस्त बघा झालेला आहे, बघा उंडा आपला म्हणजे रेडी झालेला आहे. तर आता आपण करून घेऊया आता छानपैकी मोदक. शाही मोदक होणार आहेत आता आपले. बघू शकता आई छानपैकी आईजवळ असा साचा आहे मोदकचा. एका बाजूला पंखोड्या ठेवून घेणार आहे आपल्या गुलाबाच्या, आणि एका बाजूला पिस्ता. असं काही करा, तुमच्याजवळ केसर असलं तर केसर ठेवा. आवडेल त्यांची मर्जी आहे. बाप्पांसाठी, लाडाच्या बाप्पासाठी काहीही करायचं. हे बघा अशा प्रकारे. आणि आता बघूया आता आई कशा प्रकारे करते ते. हे बघा असं छानपैकी घ्यायचं आणि हे छान असं ठेवून घ्यायचं. तुम्ही जर जॉबवाल्या ताई असताल ना, तर आता दिवसभर जॉबही केलं तर लहान मुलं असले तर रात्रीला ते झोपल्यानंतरही करू शकता. आवाज होत नाही, काय नाही, बसल्या जागी गपचूप करू शकता. जर लहान मुलं सोबतीलाही घेतलं ना तर तेही करतील अशा प्रकारे. आई कशा प्रकारे करत आहे आता बघूया आपण मस्तपैकी मोदक. वाव, खरंच किती सुंदर निघालेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता त्याचं काय आकार तेन कसं आलेलं आहे, एकदम सुंदर. खरंच आई किती सुंदर झाले आहे मोदक. तुम्ही किती सुंदर मोदक झालेले आहेत, एकदम आकार किती सुंदर आलेला आहे. आता आई ह्यांना
ह्याच्यामध्ये ठेवून घेऊया आपण. मस्तपैकी केळीचं पान म्हणजे गणपती बाप्पासाठी खूप आवडीचं आहे, तर आपण ह्याच्यामध्ये ठेवून घेऊया छानपैकी. किती सुंदर झालेला आहे मोदक बघू शकता तुम्ही. आता आपण दुसरा मोदकही करून घेऊया. असं छोटंसं पिस्ता आणि छानपैकी असं इकडं गुलाबाच्या पंखुड्या. खूप चिकट, एकदम काहीतरी आपण चिकट असल्यासारखे खूप छान होतंय बघा. तुम्ही करून बघा मगच म्हणताल मला. आता दुसरा मोदक करून घेऊया आपण. छान खालच्या बाजूनं ते असं दाबून दाबून त्याला फ्लॅट चांगलं करून घ्या, म्हणजे बसायला खूप छान आणि एकदम चांगले होतील ते मोदक. हे बघा आई कशा पद्धतीने करत आहे तशा पद्धतीने छान करून घ्या एकदम. त्याच्यातून आई म्हणत आहे आपण तर फक्त मलाईच टाकलेली आहे, एवढी एवढी सायची दुधावरली, तर इतकं तेल निघत आहे, तूप निघत आहे. ते बघू शकता आईचे हात कसे झालेले आहेत तुपानं. फक्त साय टाकलेली आहे, काही तूप सुद्धा टाकलेलं नाही. एकदम नैसर्गिक पद्धतीने कोणीही खाऊ शकतात, डाएटवरले सुद्धा खाऊ शकतात. हे बघा किती सुंदर झालेला आहे मोदक. आपला गणपती बाप्पा इतका खुश होणार आहे की नाही, मस्तपैकी. हे बघा खूप छान. दुसरा सुद्धा मोदक आपला तयार झालेला आहे. आता असेच करून आपण सर्व मोदक तयार करून घेऊया आणि किती मोदक बनतात ते सुद्धा मी सांगते. चला मग मी आईला मदत करू लागते. विसरले, कुणाकुणाला जर असं वरून लावणं होत नसलं ना, तरी गुलाबच्या पंखुड्या आणि पिस्ता आणि हे खिशमिश आपण मध्येच टाकून देऊन सगळे एका जागी मिश्रित करून मगही करू शकतो मिक्स करून. छान आईने छानपैकी मिक्स करून घेतलेले आहेत. आणि आणखी एक मला सांगायची आठवण गेली, जर तुम्हाला साखर आवडत नसेल तर तुम्ही दूध पावडरवरही वागून घेऊ शकता. म्हणलं तर मिल्क पावडर जेवढी घालता ना तेवढ्यावरही वागवा, साखर न घालायची असली तर. तुम्हाला बघू शकता आईचे सर्व मोदक तयार झालेले आहेत एकदम तेवढ्या पिठामध्ये. काजूचं पावडर, साखर, मिल्क पावडर एवढ्यामध्ये आईचे की नाही 11 मोदक, कंप्लीट 11 मोदक झालेले आहेत. जास्त नाही, कमी नाही, काही नाही. तर बघू शकता किती सुंदर एकदम सुबक छान केलेले आहेत की नाही मग आईने मोदक. एकदम किती सुंदर दिसत आहेत मोदक. तुम्हालाही सुंदर दिसत आहेत का तेही सांगा. तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर नक्की एक लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि आमच्या गणपती बाप्पालाही नक्कीच आवडतील हे मोदक. तुम्ही सुद्धा हे करून बघा आणि कसे झाले होते ते मला नक्की सांगा.